बँकिंग क्षेत्रातील करिअरसाठी कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी साताराच्या धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा या महाविद्यालयातील बीकॉम बँक मॅनेजमेंट व बीकॉम बँकिंग अँड फायनान्स या पदवी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आज आपण माहिती घेणार आहोत. धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा हे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असून पूर्वीच्या शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील हे एक नामवंत कॉमर्स कॉलेज असून या कॉलेजमधील डिपार्टमेंट ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स अँड बँक मॅनेजमेंटच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या या दोन महत्त्वाच्या अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रामसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिताची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 12वी पास विद्यार्थ्यांच्याकरिता आवश्यक माहिती देण्याच्या हेतूने हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. नुकतेच 12वीचे निकाल डिक्लेअर झालेले असून वाणिज्य व सायन्स शाखेतून 12वी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना या पदवीकरिता प्रवेश घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांना बँक ऑफिसर, फायनान्शियल एनालिस्ट, फायनान्शियल कन्सल्टंट, पोर्टफोलिओ मॅनेजर, बँक ट्रेझरी ऑफिसर इत्यादी क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांच्याकरिता हे दोन अत्यंत महत्त्वाचे शासन मान्यता प्राप्त प्रोग्राम हे उपलब्ध आहेत. याकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया या संकेतस्थळावरती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आपण याकरिता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. मित्रांनो, DG कॉलेज ऑफ कॉमर्स हे एक अत्यंत नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयाचा एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की यामधील बँक मॅनेजमेंट डिपार्टमेंट. मित्रांनो, या ठिकाणी सुसज्ज असा कॅम्पस त्या ठिकाणी महाविद्यालयाचा उपलब्ध आहे. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्किल, जिमखाना, डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BCA, त्याचबरोबर सुसज्ज असे विद्यार्थिनी वसतिगृह, महाविद्यालयाचा सुसज्ज असा कॅम्पस, महाविद्यालयातील क्रीडांगण, त्याचबरोबर एक्झामिनेशन सेल, त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ बँक मॅनेजमेंटची इमारत, स्टॉक मार्केट लॅबोरेटरी, IQAC सेल, अशा अनेक वेगवेगळ्या फॅसिलिटी या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. मित्रांनो, बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये करिअर करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन उपलब्ध आहेत. यामध्ये असिस्टंट, क्लर्क, अकाउंटंट, कॅशियर, प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, RRB असिस्टंट, RRB ऑफिसर स्केल, RBA असिस्टंट, RBA ऑफिसर, ऑफिसर इन नाबार्ड, क्लर्क असिस्टंट, मॅनेजर इन कोऑपरेटिव्ह बँक्स, स्टॉक मार्केट एक्सपर्ट, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, ट्रेझरी मॅनेजमेंट, स्टॉक ॲनालिस्ट, पोर्टफोलिओ मॅनेजर, इन्शुरन्स ॲडवायझर, अशा विविध प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. याकरिता बीकॉम लेवलला हे दोन प्रोग्राम उपलब्ध असून बीकॉम बँकिंग अँड फायनान्स याकरिता मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम हे दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मिळणारं स्पेशलायझेशन बँकिंग प्लस स्टॉक मार्केट ॲनालिस्ट या क्षेत्रामध्ये मिळेल. त्याचबरोबर बीकॉम बँक मॅनेजमेंट हा डेडिकेटेड बँकिंगसाठीचा प्रोग्राम असून याकरिता फक्त इंग्लिश मीडियमचा ऑप्शन उपलब्ध आहे आणि याकरिता जे मिळणारं स्पेशलायझेशन जे आहे ते बँक मॅनेजमेंटमधील असेल. याकरिता 160 सीट्स उपलब्ध आहेत. याकरिता दोन्हीकरिता एलिजिबिलिटी क्रायटेरिया 12वी कॉमर्स, 12वी सायन्स, 12वी MCBC किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी या दोन्ही कोर्सकरिता प्रवेश घेऊ शकतो. मित्रो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बीकॉम बँकिंग अँड फायनान्स, बीकॉम बँक मॅनेजमेंट या दोन्हीमधला नेमका फरक. दोन्हीमध्ये बँकिंग त्याचबरोबर फायनान्शियल सेक्टरच्या अनुषंगाने प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे. मात्र बँकिंग अँड फायनान्स या बीकॉममध्ये बँकिंग प्लस स्टॉक मार्केटचा समावेश करण्यात आलेला आहे आणि बीकॉम बँक मॅनेजमेंटमध्ये मोस्टली फोकस जो आहे तो बँकिंग एरियावरती फोकस आहे. बीकॉम बँकिंग अँड फायनान्सकरिता प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी 3 ऑप्शन्स उपलब्ध असतील.
म्हणजे त्यामध्ये अकाउंटन्सी, बँकिंग फायनान्स, बिझनेस स्टडीज. आणि सेकंड इयरला गेल्यानंतर त्यामध्ये फायनान्स, बँकिंग अँड फायनान्स हे स्पेशलायझेशन सिलेक्ट करता येईल. मात्र प्रथम वर्षासाठी आपल्याकडे तिन्ही ऑप्शन्स उपलब्ध आहेत. परंतु बीकॉम बँक मॅनेजमेंटमध्ये मात्र पहिल्याच वर्षीपासून आपल्याला स्पेशलायझेशन आणि आपला एरिया हा फायनल करणं अपेक्षित आहे, कारण हा एंटायर डिग्री प्रोग्राम आहे. म्हणजे यामध्ये प्रथम वर्षापासूनच आपल्याला बँकिंगचे सर्व पेपर्स शिकायला मिळणार आहे. मात्र बीकॉम बँकिंग अँड फायनान्समध्ये आपण सर्वप्रथम प्रथम वर्षी बँकिंग अँड फायनान्सचा एक विषय घेऊन त्या ठिकाणी पुढे जाणार आहात. सेकंड इयरला गेल्यानंतर त्याचे स्पेशलायझेशनचे पेपर्स आपल्याला मिळणार आहेत. या दोन्ही प्रोग्रामसाठी प्रथम वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपणास नेमके कोणकोणते विषय शिकायला मिळणार आहेत याची माहिती आपण स्क्रीनवरती त्या ठिकाणी पाहत आहात. बँक मॅनेजमेंटमध्ये प्रथम वर्षापासूनच आपण त्या ठिकाणी बँकिंग, इकॉनॉमिक्स, कॉमर्स यासारखे विषय शिकणार आहात. बँकिंग फायनान्समध्ये आपण सर्वप्रथम 3 स्पेशलायझेशन घेऊन पुढे जाणार आहात आणि त्यामधून एक स्पेशलायझेशन आपण सेकंड इयरला गेल्यानंतर फायनल करणार आहात. सेकंड इयरमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण बँकिंग फायनान्स हा विषय सिलेक्ट केल्यानंतर की आपणास 2 पेपर शिकायला मिळतील आणि त्याबरोबरच आपल्याला फील्ड प्रोजेक्ट इन बँकिंग फायनान्स असेल. बँक मॅनेजमेंट या डिग्री प्रोग्रामला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना 2 बँकिंगचे पेपर, त्याचबरोबर प्रॅक्टिकल बँकिंग, फील्ड प्रोजेक्ट ऑन बँकिंग या व्यतिरिक्त आपल्याला स्टॅटिस्टिकल मेथड, मायक्रो इकॉनॉमिक्स, HRM, फंडामेंटल्स ऑफ एंटरप्राइज. फोर्थ सेमिस्टरला आपल्याला सेंट्रल बँकिंग, म्युच्युअल फंड, HRM, त्याचबरोबर प्रॅक्टिकल बँकिंग, फायनान्शियल लिटरसी अवेअरनेस कॅम्पेनिंग यासारख्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. बँकिंग फायनान्समध्ये आपणास 2 पेपर त्या ठिकाणी मिळतील. त्यातला एक पेपर बँकिंगचा आणि एक त्या ठिकाणी फॉरेक्स मार्केटशी संबंधित असेल, म्हणजे ज्याला आपण फॉरेन एक्सचेंज मार्केट असं आपण म्हणतो. थर्ड इयरमध्ये गेल्यानंतर बँकिंग अँड फायनान्समध्ये म्युच्युअल फंड आणि फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस या व्यतिरिक्त लॉचा एक पेपर असेल. या व्यतिरिक्त बँकिंग अँड स्टॉक मार्केट लॅबोरेटरी असेल. बँक मॅनेजमेंटमध्ये मात्र त्या ठिकाणी फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस, ई बँकिंग सर्व्हिसेस, क्रेडिट अँड रिस्क मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, इंडियन इकॉनॉमी, डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन यासारख्या बँकिंग भरतीच्या तयारीच्या अनुषंगाने असणारे विषय देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 6व्या सेमिस्टरला जर आपण पाहिलं तर बँक मॅनेजमेंटकरिता ट्रेझरी मॅनेजमेंट, लीगल रेग्युलेटरी ॲस्पेक्ट्स ऑफ बँकिंग, बँक मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, पब्लिक फायनान्स, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, ऑन दी जॉब ट्रेनिंग याचा समावेश असेल. मात्र बँकिंग अँड फायनान्समध्ये ट्रेझरी मॅनेजमेंट इन बँकिंग, कमॉडिटी अँड डेरिव्हेटिव्ह मार्केट, कॅपिटल मार्केट ऑपरेशन, सायबर लॉ, लेबर लॉ, बिझनेस लॉ यासारखे पेपर बरोबर ऑन दी जॉब ट्रेनिंग असेल. ज्या विद्यार्थ्यांना 4 इयर डिग्री अपेक्षित आहे त्यांच्याकरिता हे 4 इयर आहे. ज्यांना त्या ठिकाणी 3ऱ्या वर्षातून डिग्री घेऊन बाहेर पडण्याची इच्छा आहे की ते 3ऱ्या वर्षातून बाहेर पडू शकतात. यामध्ये ऑलमोस्ट त्या ठिकाणी देण्यात आलेले ऑप्शन जे आहेत ते दोन्ही कोर्सकरिता सेम आहेत. बँकिंग फायनान्सकरिता ॲडिशनल आपल्याला एक मायनर विषय घेण्याची सुविधा आहे. इकडे बीकॉम बँक मॅनेजमेंटमध्ये मात्र तो एंटायर डिग्री प्रोग्राम असल्यामुळे मायनर विषय त्या ठिकाणी असणार नाही. ही आहे बीकॉम ऑनर्सची डिग्री. या व्यतिरिक्त ज्यांना बीकॉम विथ रिसर्च करण्याची इच्छा आहे की त्यांना त्या ठिकाणी रिसर्च मेथोडॉलॉजी बरोबरच एक रिसर्च प्रोजेक्ट ॲडिशनली त्या ठिकाणी असेल आणि तो आपल्याला त्या ठिकाणी कंप्लीट करावा लागेल. तेव्हा आपल्याला बीकॉम विथ रिसर्चची डिग्री मिळेल. आणि ज्यांना बीकॉम विथ रिसर्च नको आहे त्यांना त्या ठिकाणी बीकॉम विथ ऑनर्सची डिग्री मिळेल. मात्र 4 इयरचा ऑप्शन हा कंपल्सरी नाही आहे. ज्यांना 4 इयरची डिग्री पाहिजे त्यांनाच त्या ठिकाणी ऑप्शन निवडायचा आहे. मित्रो, या डिपार्टमेंटमध्ये अत्यंत क्वालिफाईड टीचर्स त्या ठिकाणी काम करत आहेत की यामध्ये MA, PhD, MPhil त्याचबरोबर नेट अँड सेट क्वालिफाईड असणारे टीचर्स की आपल्याला हे वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये त्या ठिकाणी बँकिंगमधले स्पेशालिस्ट आहेत, त्याचबरोबर स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्समधले स्पेशालिस्ट देखील की आपल्याला हे वेगवेगळे विषय अध्यापन करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. मित्रो, सिलेबस डेव्हलपमेंटसाठी या बँकिंग फायनान्सच्या सिलेबस त्याचबरोबर बँक मॅनेजमेंटच्या सिलेबस डेव्हलपमेंटसाठी की आपण बँकिंग सेक्टरमधील वेगवेगळ्या तज्ज्ञांना निमंत्रित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली की आपण या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारे जे पेपर्स आहेत त्याचा सिलेबस हा आपण त्या ठिकाणी डेव्हलप करत असतो.
दोन्ही कोर्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्टॉक मार्केटची लॅबोरेटरी उपलब्ध आहे, जिथे आपल्याला त्या ठिकाणी स्टॉक मार्केटचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाणार आहे, की डीमॅट अकाउंट ऑपरेशन्स त्या ठिकाणी आपल्याला शिकवले जाणार आहे. त्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटचे सर्टिफाईड तज्ज्ञ यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे. बँकिंग अँड फायनान्स आणि बँक मॅनेजमेंट या दोन्हीकरिता त्या ठिकाणी सर सी.डी. देशमुख मॉक बँक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिथे विद्यार्थी त्या ठिकाणी बँक मॅनेजर, बँक क्लर्क, बँक असिस्टंट, लोन ऑफिसर, त्याचबरोबर कॅशियर यासारख्या भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतात, की ज्यामुळे त्यांना बँकांचं फंक्शनिंग समजण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. या सर्व विद्यार्थ्यांना बँका आणि वित्तीय संस्थांच्या मध्ये एंट्रन्सशिप किंवा ऑन दी जॉब ट्रेनिंगची सुविधा आपण उपलब्ध करून देत असतो. हे विद्यार्थी बँकेत जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाची माहिती आणि प्रशिक्षण घेत असतात. याबरोबरच वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने, करिअर अपॉर्च्युनिटीच्या अनुषंगाने की आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्याने त्या ठिकाणी ऑर्गनाईज करत असतो. हे महाविद्यालयाचं सुसज्ज असं ऑडिटोरियम आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शनपर कार्यशाळा, सेमिनार, कॉन्फरन्सेस, त्याचबरोबर मार्गदर्शनपर लेक्चर्स हे ऑर्गनाईज केले जात असतात. या बँकिंग फायनान्सच्या विद्यार्थ्यांना मोबाईल बँकिंगचं ट्रेनिंग देण्याच्या अनुषंगाने मोबाईल बँकिंगचे डेमॉन्स्ट्रेशन्स आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो, की जेणेकरून आपणास मोबाईल बँकिंग हे प्रत्यक्ष वापरामध्ये त्या ठिकाणी त्याचा वापर जो आहे तो प्रत्यक्ष आपल्याला करता यावा, हा त्या पाठीमागचा महत्त्वाचा हेतू असतो. वेगवेगळ्या एज्युकेशनल टूर्स आपण त्या ठिकाणी ऑर्गनाईज करत असतो, जसं की त्यामध्ये RBI, NISM, त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यासारख्या विजिट्स आपण ऑर्गनाईज करत असतो. बँकेतील नोकर भरतीच्या अनुषंगाने आपली पूर्वतयारी करण्यासाठी मॉक इंटरव्ह्यूचं आयोजन केलं जातं. यामधून आपल्याला इंटरव्ह्यूचं प्रशिक्षण त्या ठिकाणी मिळतं. त्याचबरोबर सिलेक्शनच्या अनुषंगाने आपल्याला ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट व्हावं लागतं. त्याकरिता वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने ग्रुप डिस्कशन ॲक्टिव्हिटी देखील ऑर्गनाईज केल्या जात असतात, की आपल्या नॉलेजचा उपयोग हा परिसरातील जनतेसाठी व्हावा, याकरिता आपण त्या ठिकाणी ई बँकिंगबाबतची जनजागृती असेल, नोटांच्या बद्दलची खऱ्या आणि खोट्या नोटा कशा ओळखाव्यात याबाबतचं प्रशिक्षण असेल, ते प्रशिक्षण आपल्याला देऊन समाजातील वेगवेगळ्या घटकांना आपण माहिती देण्याच्या अनुषंगाने देखील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या ऑर्गनाईज करत असतो. की बनावट नोटाच्या अनुषंगाने दरवर्षी आपण 2,000 ते 2,500 लोकांच्यापर्यंत ही माहिती बँक मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचवत असतात. या व्यतिरिक्त आपण लाईव्ह बजेट सेशन आणि बजेटवरती डिस्कशनचे सेशन्स त्या ठिकाणी आपण ऑर्गनाईज करत असतो, की ज्यामधून आपल्याला बजेट आणि त्या अनुषंगाने महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळत असते. हे डिपार्टमेंटच्या वतीने चालवले जाणारे एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी असून यामध्ये IBPS बँकिंग रिक्रुटमेंट एक्झामिनेशन गायडन्स सेंटर हे चालवलं जातं. त्याची हे क्लासरूम आणि त्याचबरोबर त्याच्या हे स्टडी रूम्सच्या सुविधा आहेत. दोन्ही सुसज्ज AC स्टडी रूम आणि AC क्लासरूम आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपण बँकिंग भरती परीक्षेची पूर्वतयारी ही करून घेत असतो. हे DG कॉलेजमधील IBPS सेंटर आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय भरती परीक्षेबद्दलचे मार्गदर्शन शिबिर, वेगवेगळ्या कंपन्या, संस्था, बँका, वित्तीय संस्थांचे प्लेसमेंट कॅम्प आपण त्या ठिकाणी ऑर्गनाईज करत असतो. IDB असेल, ICICI असेल, ॲक्सिस बँक असेल, यामधील नोकर भरतीच्या अनुषंगाने वेगवेगळे प्लेसमेंट कॅम्पस जे आहेत ते आपण त्या ठिकाणी इकडे ऑर्गनाईज करत असतो. या विद्यार्थ्यांसाठी स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्स हे जे SPSS नावाचं IBMचं सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरच्या ट्रेनिंगसाठी देखील आपण वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस यामध्ये राबवत असतो. NISMचे सर्टिफाईड ट्रेनर्स आपण बोलवत असतो. महाविद्यालयातील NCC फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध आहे. या विद्यार्थ्यांना NCCमध्ये देखील पार्टिसिपेट होण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. मुली आणि मुले या दोघांच्यासाठीची NCC सुविधा महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. याचा देखील लाभ आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो, बँकिंग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या बँका, वित्तीय संस्थांच्या मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्याचे काही महत्त्वाचे पिक्चर्स आपण स्क्रीनवरती त्या ठिकाणी पाहत आहात, की TCS असेल, BPS असेल, बँका असतील, विमा कंपन्या असतील, वेगवेगळ्या वित्तीय संस्था असतील, या वित्तीय संस्थांच्या मध्ये देखील आपले विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांची निवड होत असते. हे सन 2023-24 मध्ये वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये सिलेक्ट झालेले हे आपले विद्यार्थी आहेत, की जे बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये उत्तम करिअर त्या ठिकाणी हे विद्यार्थी त्या ठिकाणी करत आहेत. मित्रो,
बँक मॅनेजमेंट आणि बँकिंग फायनान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना CS ची देखील परीक्षा देता येते। त्यासाठी आवश्यक असणारा खूप सारा सिलेबस या अभ्यासक्रमामध्ये ऑलरेडी समाविष्ट करण्यात आलेला आहे। इकॉनॉमिक्स आहे, बँकिंग आहे, फायनान्शियल मार्केट आहे, डेटा ॲनालिसिस आहे, त्याचबरोबर जनरल नॉलेज आहे, लॉचे पेपर्स आहेत। हे सर्व पेपर जे CS करिता उपयुक्त असतात असे देखील पेपर यामध्ये समाविष्ट आहेत। त्यामुळे बँकिंग फायनान्स आणि बँक मॅनेजमेंटचे विद्यार्थी CS साठी देखील अप्लाय करू शकतात आणि त्याची पूर्वतयारी त्या ठिकाणी करू शकतात। मित्रो, आज अखेर त्या ठिकाणी 475 विद्यार्थी वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, स्पेशालिस्ट ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर, क्लर्क, डेव्हलपमेंट ऑफिसर, फायनान्शियल ॲनालिस्ट, त्याचबरोबर RRB असिस्टंट, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्लर्क यासारख्या पदावरती निवड झालेल्या आहेत। म्हणजे आपल्याला लक्षात येईल की या बँकिंग फायनान्समध्ये किती मोठ्या प्रमाणात करिअरच्या अपॉर्च्युनिटी आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। आपण देखील या क्षेत्रामध्ये उत्तम करिअर त्या ठिकाणी करू शकता। या वेगवेगळ्या प्रकारचे प्लेसमेंट जे आहेत या सर्व सेक्टरमध्ये बँक मॅनेजमेंट आणि बँकिंग फायनान्सचे विद्यार्थी करिअर करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। तर ज्या विद्यार्थ्यांना या सेक्टरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला करिअर करण्याची इच्छा आहे, बँकिंग फायनान्स हे एक असं ब्राईट फ्युचर असणारं करिअर आहे की जिथे खूप चांगल्या प्रकारच्या रोजगार संधी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत। तर ज्यांना या ठिकाणी या सेक्टरमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी या वेबसाईटवरती जाऊन आपला ऑनलाईन अर्ज भरावा। 3 जून अखेर त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मुदत देण्यात आलेली आहे। त्यानंतर 5 जून रोजी याच्या मेरिट लिस्ट डिस्प्ले होतील आणि त्यानंतर आपली प्रवेश प्रक्रिया ही त्या ठिकाणी निश्चित करायची आहे। या कोर्सेसच्या अनुषंगाने आपल्याला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिसत असणाऱ्या मोबाईल नंबरवरती आपण फोन करून अधिकची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता। धन्यवाद।